हॅलो गाईज, वेलकम आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सो आता आपण जय विनायक मंदिरातून निघालेलो आहोत आणि आता आपण पुढे जात आहोत गणपतीपुळ्याला. सो तुम्ही गुहागर ते जय विनायक मंदिर जयगड हा ब्लॉग नसेल बघितला तर तो ब्लॉगसुद्धा नक्की पहा. तो पार्ट 1 आहे. आणि आता आपण निघालेलो आहेत जय विनायक टेम्पलमधून टू गणपतीपुळे, जो की पार्ट 2 आहे. चला आता आपण पुढची जर्नी कंटिन्यू करू. आता आपण पोहोचलो आहोत आरेवारी बीचजवळ. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आरेवारी बीच आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हे आरेवारी बीच आहे. जय विनायक मंदिर जयगड ते गणपतीपुळे हा डिस्टन्स फक्त 13 किलोमीटरचा आहे. जर तुम्ही रत्नागिरीला आलात या दोन्ही मंदिरात नक्की व्हिजिट करा. जय विनायक टेम्पल जयगड टू गणपतीपुळे रत्नागिरीला जाताना आपल्याला मध्येच आरेवारी बीच लागतो. सो तिथून जाताना तुम्ही ही कोस्टल राईड नक्की एन्जॉय करू शकता. सुंदर असा निसर्गरम्य समुद्राचा व्ह्यू तुम्हाला बघायला मिळतं. आता आपण पोहोचलो आहोत गणपतीपुळ्याच्या मेन गेटजवळ. आता आपण इकडून एंट्री केलेली आहे आणि आता सरळ आपण जाणार आहोत मंदिराकडे. गणपतीपुळ्यातील परिसरातला व्ह्यू ही खूप सुंदर आहे. इथून आहे मेन एंट्री मंदिराकडे जायला आणि समोरच सुंदर असा समुद्र आहे, तुम्ही बघू शकता. तर मंडळी आपण आता एंट्री केलेली आहे. सो आज वीकडे असल्यामुळे गर्दी कमीच आहे. आणि तुम्ही मंदिराच्या दर्शनाची वेळ, आरतीची वेळ आणि प्रसादीची वेळ सुद्धा बघू शकता. इकडे मेन्शन केलेलं आहे. आता इथून आता आपली थेट मंदिरात आपण एंट्री करणार आहोत. समोरच सुंदर असं समुद्र आहे. मंदिराच्या आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे, सो आपण आतमधलं काही शूट नाही केलं. सो हे आहे सुंदर असा गणपतीपुळे मंदिर. एक स्वयंभू श्री गणपतीचं मंदिर आहे आणि महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि जागृत गणेश मंदिर आहे, जे अरबी समुद्र लगत आणि डोंगराच्या पायथ्याशी आहे. गणपतीपुळ्यातील गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती नैसर्गिकरित्याने प्रकट झालेली आहे असं मानलं जातं. आणि गणपतीची मूर्ती ही पश्चिम भूमिक असून समुद्राच्या दिशेला तोंड आहे. मंदिरासमोर सुंदर असा समुद्र किनारा असल्यामुळे दर्शनासोबत पर्यटनाचाही आनंद घेता येतो. तुम्हीही या जागृत मंदिरात नक्की व्हिजिट करा आणि आपला हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूची बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.